रिंकू, तुझं रूप आम्ही साठवून ठेवलं, तेव्हा आमच्याही आठवणी तुला साठवून ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा डायलॉग म्हणून असते. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू बाहेर. थँक्यू. यानंतर ज्यांच्या शुभेच्छांशिवाय खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवून टाकणारे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपये निधी खेचून आणून इथे विकासाची गंगा कायम वाहत ठेवणारे या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्राला तुम्ही सगळ्यांनी दिलेले लाडके क्रीडा व युवा कल्याण मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे सर. सर, तुम्ही इतका प्रकाश आणि इतकं तेज या मतदारसंघाला मिळवून दिलं की न सांगताही फटाके फुटायलाच लागतात. खऱ्या अर्थाने तुमच्या मतदारसंघामध्ये प्रकाशाची वाट निर्माण काही होणार नाहीये. तुम्ही सगळे गडबड करू नका. इतकं सक्षम नेतृत्व तुमच्या मतदारसंघात आहे बनसोडे साहेबांसारखं. सर, तुम्हाला एक मिनिट पाचारण करताना आदरणीय संजयजी बनसोडे सर एवढंच म्हणेल, दिल से दिल बड़ी मुश्किल से मिलते हैं दोस्तों. भैया बाजूला होता का जरा. मी आयोजकांना विनंती आहे, अहो आमचा आवाजच फार मोठा आहे, तुम्ही नका फटाके लावू. आणि रिंकूचं रूपाचाही प्रकाश बऱ्यापैकी पडलाय, तेव्हा फटाके नकोच आता. तुम्ही कृपया फटाके कुठलेही, मी इव्हेंट मॅनेजर आपल्याला विनंती. झाला तर शांत झाला. काही झालेलं नाहीये, समोर शांतता आहे, त्यामुळे आता बॅनर लागलेला आहे. आपल्याला कार्यक्रम लवकर सुरू करायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी समोरच्यांनी पण शांतता राखा. ऑल इज वेल. समोर थांबलेल्या मंडळींना विनंती आहे, कृपया अहो आपण काय बसून घ्यायचं. उदगीरकर, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी आम्ही इथे आलोय. त्यामुळे तुम्हा सर्वांनी जे लाडकं आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व महाराष्ट्राला दिलं, आदरणीय संजयजी बनसोडे सर, या मतदारसंघाच्या प्रशासकीय इमारती असो, इथले रस्ते असो, इथले भुईकोट किल्ले असो, सर्वांचा चेहरा मोहरा पलटवून टाकताना तुमच्या हृदयातलं प्रेम, विश्वास, काळजी कायम उदगीर वासियांसाठी असते. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की दिल से दिल बड़ी मुश्किल से मिलते हैं, तूफानों से राहें बड़ी मुश्किल से मिलते हैं, यूं तो मिल जाते हैं महाराष्ट्र को कई मंत्री, लेकिन संजय जी बनसोडे साहब जैसे मंत्री हम नसीब वालों को मिलते हैं, हम नसीब वालों को मिलते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब. भारत माता की भारत माता की. अरे आपला उदगीरचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. भारत माता की. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व जिल्हा प्रशासन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या उदयगिरी बाबाच्या नगरीमध्ये महासंस्कृती महोत्सव मराठी बाणा हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित मराठा बाण्याचे प्रमुख अशोकजी हांडेजी, शेट्टीजी आणि तुम्हा सर्वांची लाडकी अर्चू मॅम म्हणू का रिंकू राजगुरू. अर्चू मॅम, आदरणीय आपल्या जिल्हाधिकारी, पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांना मान मिळाला त्या वर्षा ठाकूर मॅडम, आपले SP सोमया मुंडेजी, आपले CO अनमोलजी सागरजी, आपले माजी आमदार आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब, आपले लाडके नेते राजेश्वररावजी निटोरे साहेब, आदरणीय गुलाबजी पटवारी साहेब, व्यंकटरावजी बेदरे साहेब, आपले डेप्युटी कलेक्टर सुशांतजी शिंदेजी, मनोज भाऊ पुदाले, समीर भाई शेख, मनमत बाप्पा किडे, रमेश आंबरखाने, उपस्थित सर्वच मान्यवर
प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सर्व माझे भाऊ, माझ्या बहिणी, पत्रकार बांधवांनो आणि अँकरिंग करणाऱ्या आपल्या शिप्रा मानकर मॅम, खरं तर मी पहिल्यांदा तुमचा प्रतिनिधी तुम्हा सर्वांच्या वतीनं मराठा बाण्याचे प्रमुख अशोक हांडे साहेबांचं आणि आपली रिंकू राजगुरू उर्फ अर्चना मॅडमचं आपल्या उदगीर शहरामध्ये आल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा, मी जरी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलो तरी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे सुद्धा या भागाचा आमदार म्हणून हा कार्यक्रम आपल्या उदगीरला दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आणि त्यांची सर्व टीम गेल्या 8 दिवस या कार्यक्रमासाठी नियोजन त्या ठिकाणी करत होत्या. अतिशय देखणं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून त्यांना सुद्धा मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि त्यांना सुद्धा धन्यवाद त्या ठिकाणी मी देतो. मित्रांनो, तुम्ही पाहताय आता जसं शिप्रा मॅडमने म्हणल्याप्रमाणे आपला उदगीरचा तर मूलभूत गरजा आपण पूर्णपणे त्या ठिकाणी पुरवत आहोत. आणि म्हणून आपले बौद्धिक मेजवानी मिळावी म्हणून आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या उदगीरला आपण घेऊन एक इतिहास त्या ठिकाणी आपण घडवला. त्यावेळेस एक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, अजय अतुल असतील, चला हवा येऊ द्या, अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. आणि नंतरच्या कार्यकाळामध्ये सुद्धा युवा महोत्सव असतील किंवा अन्य खेळाचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी झाले. आणि आजचा महत्त्वाचा कार्यक्रम मराठी बाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम माझ्या उदगीरमध्ये झाला पाहिजे होता. हा आग्रह मी जिल्हाधिकारी महोदय आणि आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांकडे त्या ठिकाणी मी केला होता. आणि ते त्यांनी हे आग्रह केल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी दिला. आणि म्हणून 19 तारखेलाच आपला हा कार्यक्रम घ्यायचा होता, पण अशोक हांडे साहेबांची डेट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी 1 तारीख त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून मॅडम, खरंच तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं. लातूरपेक्षाही चांगलं नियोजन याबद्दल या ठिकाणी केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, खूप चांगला कार्यक्रम आहे. शेवटपर्यंत हा कार्यक्रमाचा तुम्ही आनंद त्या ठिकाणी घ्या. आणि लवकरच आपण, खरं तर आज मॅडम थोडासा फायर शोला थोडंसं निवेदन त्या ठिकाणी जमलं नाही असं वाटतं, पण 8-9 तारखेला आपण राज्यस्तरीय मोठी दंगल आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी घडणार आहे. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा राज्यस्तरीय आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि लेजर शो, फायर शो असा मोठा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आपला होणार आहे. म्हणून ह्या सर्व कार्यक्रमाचा आनंद आपण त्या ठिकाणी घ्यावा. आणि या कार्यक्रमाला माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि शांततेत आपण हा कार्यक्रम पाहावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अतिशय महत्वाचा पार्ट राहून गेला, कारण मध्येच तुम्हाला वाटलं असेल आग लागली. मंडळी, ती आग लागली नव्हती, तर अग्नी देवता सुद्धा मॅडम प्रसन्न झाली आणि तिलाही वाटलं की उदगीरमध्ये येऊन बघावंच नेमकी गर्दी कशाची. तर मंडळी, आनंदाची डोही आनंद तरंग असा हा अतिशय आनंददायी उत्साह सोहळ्यात, कारण साहेब या संपूर्ण मतदारसंघात आपण कायम सर्व धर्म संभाव जपला. आणि म्हणूनच कारण साहेब जाणतात की न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, ममता के कोख से तो सिर्फ इंसान हुआ है, सिर्फ इंसान हुआ है. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. मी शब्दसुमन आणि साहेबांचं आणि सर्व मान्यवरांचं पुनश एकदा मंचावरील सर्वांचं मी क्षिप्रा मनपूर्वक स्वागत करते. सन्मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, मी आपणास विनंती करते की महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष युवा व क्रीडा कल्याण मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब यांचं आपण स्वागत करावं.
यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हृदयावरती राज करणारी मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचं स्वागत सन्माननीय मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. सन्मान्य शिल्पा वहिनी साहेब आपण देखील या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यानंतर ज्या मराठी बाणाची तुमच्या सोबत मलाही उत्सुकता लागली आहे ते मराठी बाणाचे दिग्दर्शक सन्माननीय हांडेसर अशोक हांडेसर या ठिकाणी येतील. मी सन्माननीय मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब आपणास विनंती करेल की आपण या ठिकाणी सन्माननीय अशोक हांडेसर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्यांचा ओघ जरा कमी येतोय. रिंकू तुझी उत्सुकता सगळ्यांना लागून होती त्यामुळे एवढंच म्हणेन की रिंकू यानंतर सगळेजण आपापल्या जागेवरती उभे राहावं. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी जाहले खरोच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्र गीत करिता आपण सगळ्यांनी आहात त्या जागेवरती उभं राहावं. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्तगामी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत आणि रिंकू आदरणीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी तमाम उदगीरच्या जनतेकडून साहेबांवरती भरभरून प्रेम करणाऱ्या उदगीरवासियांकडून मी स्वतः एवढंच म्हणेल की रिंकू दिख सकू तुम्हारी जैसी सुंदर वो साज कहाँ से लाऊं. रिंकू दिख सकू तुम्हारी जैसी सुंदर वो साज कहाँ से लाऊं और कर सकू तुम्हारी तारीफ वो अल्फाज कहाँ से लाऊं वो अल्फाज कहाँ से लाऊं. थाटात आता आपण उद्घाटन झालेलं आहे आणि सज्ज व्हा उदगीरवासियांनो. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाच्या अपेक्षेत आपण जोरजोराने टाळ्यांच्या गजरात सादर करूया मराठी बाणा. सन्माननीय अशोक हांडेसर आणि त्यांच्या मंचाचं स्वागत. सगळ्यांना एवढीच विनंती आहे की खूप सुंदर कार्यक्रम आहे. तुम्ही शांत बसून त्याची मजा घ्या आणि मध्ये मध्ये मी येतच राहीन आणि तुमच्याशी गप्पा मारतच राहीन. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. रिंकूच्या स्वागतासाठी इव्हेंट मॅनेजर्स आपण एकदा जिंगाट लावलंच पाहिजेत. नाही ठीक आहे. आपण सगळ्यांनी अशोक हांडे सर आणि त्यांच्या तमाम चमूचं या ठिकाणी स्वागत करू. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय श्री लेखक दिग्दर्शक श्री अशोक हांडे सर प्रस्तुत मराठी बाणाचं स्वागत करूया. टाळ्यांनी एकदा जोरदार गजर करा तुम्ही उदगीरकर.
कृपा करून तिकडे जी माणसं उभी आहेत सगळी त्यांनी इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत त्या पहिल्यांदा तिकडे बसून घ्यावं. तिथून कार्यक्रम काही दिसणार नाहीये तुम्हाला. तिकडे जे लोक आहेत त्यांनी इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत तिकडून जा लवकर आणि पटापट खुर्च्यांवरती बसा. तिथले सगळे लोक तिथून हटा. कृपा करून मधला जो कॅमेरा आहे व्हिडिओ शूटिंगचा तुम्ही बंद करा. तो बंद करा. मागच्या लोकांना दिसत नाहीये. ड्रोनचा वापर